होत चाललेला आहे. काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर रुकवा दी, पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत. जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो, तसा महाराष्ट्रात देखील MHCETचा गोंधळ झालेला आहे. तो आपल्या समोर काही आणत आहे. गोंधळ म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या पण लक्षात येईल की ही जी काही परीक्षा झाली CETची, ती एवढी विचित्र झाली, विचित्रप्रमाणे झाली की नक्की ह्यांनी परीक्षा दिली कोणासाठी? पैसे कमवण्यासाठी ह्या CET सेलनी परीक्षा ऑर्गनाईज केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं? अरे जरा मागे फोनवर कोण बोलतो? नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आत्ता पण आपण पहा, पोलीस भरती जी सुरू आहे, मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी? निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का? त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले, कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले, साधारणपणे 17,500 पद आहेत पोलिसांमध्ये. 17 लाख की 17.5 लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ॲप्लिकंट्स आलेले आहेत. म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता. ह्याच्यात ॲप्लिकंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये? पोस्ट ग्रॅज्युएट 138 आहेत, BSc 166 आहेत, BSc 3 आहेत, BSW 8 आहेत, BA 526 आहेत, B फार्माचे साधारणपणे 10 आहेत, BComचे 80 आहेत. हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेलं आहे. म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे. पण जो आम्ही ज्या पेपरबद्दल बोलत आहोत, ज्या कॉमन एंट्रन्स टेस्टबद्दल बोलत आहोत, आमचे जे सिनेट सदस्य आहेत, प्रदीप सावंतजी असतील, राजन कोळंबकरजी असतील, या दोघांनी हा विषय हाती घेतला होता. आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं, न्यूजपेपर्समध्ये देखील आलं होतं. आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे? आमची मागणी ही आहे की कोणालाही री एक्झाम नको आहे. पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की CETमध्ये री एक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नको आहे. पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या, त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे. पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये CETमध्ये CET सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे, रिवाइज नोटीस आलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो, एकंदर 30 सेशनमध्ये 2 पेपर घेतले होते. CET जी इंजिनिअरिंगसाठी आहे त्याच्यात 24 बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला. किती? 24. म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो, ह्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये CET सेलनी एक पेपर 24 बॅचेसमध्ये वेगळे घेतला. त्याच्यात अर्थात वेगळे प्रश्न होते, सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं. पण त्या 24 पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ₹1000 लागतात. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे, CET सेलकडून काही चूक झाली आहे किंवा उत्तरपत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे, साधारणपणे ₹1000 घेतात. बरोबर ना प्रदीपजी? आता ते ₹1000 किती ऑब्जेक्शन्सवर घेतलेत? तर 1425 ऑब्जेक्शन्स ह्या पेपरमध्ये आले. म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन आहे ते लावा, 1425 × 1000 किती झाले? एवढे पैसे ह्या CET सेलनी कमवलेले आहेत. त्याच्यात 232 युनिक ऑब्जेक्शन IDs आहेत. आता चुका तरी किती याव्यात? ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या CET सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत. या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत. त्या किती असतील? तर माझ्याकडे हे एक पान आहे, दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. म्हणजे विचार करा, जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या 54 चुका आहेत. म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची. हे कमिशनर नक्की कोण आहे त्या CET सेलचे? त्यांचं अजून निलंबन का नाही झालं? 54 चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का? हा पण विचार करणं गरजेचं आहे. आता त्याच्यावर पुढे काय दिलंय? आता चुका बघा कशा आहेत. फिजिक्समध्ये 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत. या फिजिक्समधल्या चुकांमध्ये ॲक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं. म्हणजे हे MCQ असतं, 4 तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात आणि 4 ऑप्शनमधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं. त्या 4च्या 4 उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात, एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं. असा पेपर सेट होऊ शकतो का? बरं, त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय त्यांनी, रिमार्क काय दिलेत त्या विद्यार्थ्यांचं? पुढे काय मग? कोणाला फुल मार्क दिलेत, कोणाला ग्रेस मार्क दिलेत, कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे. म्हणजे
मुद्दा असा आहे की पहिलं तर 54 चुका या 24 पेपरमध्ये या CET सेलनी केलेल्या आहेत. हा विषय आपण लक्षात घ्या. दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं 3 दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला. बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही. तो पेपर लगेच याच्यावरनं गायब होतो वेबसाईटवरनं आणि जे उत्तर येतात किंवा जे तुमचे मार्क येतात, मार्क तुम्हाला दिसत नाहीत, पर्सेंटाईल येतं. आता पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असा झालेला आहे, काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटाईल मिळालेत आणि काही काही बॅचमध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटाईल मिळाले. आमचा पहिला सवाल ह्या CET सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाईल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे, काय गणित बसवले तुम्ही हे पर्सेंटाईल ठरवण्यासाठी, कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ॲडमिशन पुढची मिळणार आहे. तर ते पर्सेंटाईल तुम्ही ठरवले काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा, आम्हाला पण बोलू नका. जनता दरबार घ्या, पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा, मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर, आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे. उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजीनं आलं ते उत्तर असं होतं, जे CET सेलकडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली, की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते. म्हणजे तुम्ही विचार करा, एकच पेपरची एंट्रन्स टेस्ट 24 बॅचमध्ये वेगळी घेतली. आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं? म्हणजे काही काही एका बॅचमध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांनाच पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले, तो सोपा पेपर झाला का? कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करतं हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की ह्या 24 बॅचमधून अजूनही टॉपर कोण हे कोणालाच माहिती नाही आहे. खरं तर पर्सेंटाईलची गरजच नाही आहे. मुळात जर तुम्ही आन्सर शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं, काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं, असं आन्सर शीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे? ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात, की आम्ही आता आन्सर शीट देऊच नाही शकत? तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही, मग तुम्ही आन्सर शीट का नाही देऊ शकत आहे? बरं, प्रत्येक बॅचमध्ये या 24च्या बॅचमध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा. ते दाखवायला तयार नाही, आन्सर शीट दाखवायला तयार नाही, पर्सेंटाईल काढले कसे दाखवायला तयार नाही. पण तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते, काही काही पेपर सोपे होते. पारदर्शकता ह्याच्यात का नाही आहे ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत. आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झाम मध्ये मेरिट आहे की नाही आहे, नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात, तुम्ही पर्सेंटाईलमधून नक्की काय साधलं आहे, हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. कारण त्यांचं जे आपण पाहत आहे त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो. प्रभारी केलेत, पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत, आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही. पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असेल ह्यांनी देशाच्या विद्यार्थ्यांचं वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं. आता काही काही आमच्याकडे आन्सर शीट आहेत, आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत. पण 0.7 ह्याला जास्ती पर्सेंटाईल मिळाले, 6.5 ह्याला कमी पर्सेंटाईल मिळाले. हा अर्थ काय याच्यात? आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, जे मार्क आहेत ते दाखवावेत, आन्सर शीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते दाखवावेत. पर्सेंटाईलची गरजच नाही आहे. यामध्ये तुम्ही म्हटलं की फेर परीक्षा नको आहे, मग नेमका काय सोल्युशन काय आहे? सोल्युशन एकच आहे, जसं मी सांगितलं की जी आता एक तर 54 जी चुका झालेल्या आहेत, प्रत्येक ऑब्जेक्शन जे रेज झालेले 1425 ऑब्जेक्शन जे असतील, योग्य असतील किंवा अयोग्य असतील, त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे. 1000 रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून. हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्त चुका CET सेलकडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील, ऑब्जेक्शन झाले की ते CET सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील 1000. आता तुम्ही बघा ना, 1425 चुका आणि इंटू 1000 केलं तर किती पैसे होतात? आता हा एक विषय झाला. दुसरं सोल्युशन हे आहे की प्रत्येक पेपरचं तुम्ही मार्क जाहीर करा ना, आन्सर शीट द्या तुम्ही. जर विद्यार्थ्यांसाठी 3 दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सर शीट, मग कोणी स्क्रीनशॉट काढला तर त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच कसा? काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न आहे याच्यातून? तुम्ही म्हटलं की 24 वेगवेगळ्या बॅचमध्ये पुढच्या वर्षी एक बॅच झाली पाहिजे. मग एकच पेपर सगळ्यांना पुढच्या वर्षीपासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार आल्यानंतर करू. आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बसल्यानंतर आम्ही करू. दुसरी गोष्ट मी आत्तापासून सांगतो की पारदर्शकता आत्तापासून आली पाहिजे, ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे. आदित्यजी, देशभरापासून ते राज्यभरापर्यंत शैक्षणिक बाबतचा जो काही गोंधळाची मालिका आहे ती थांबताना दिसतच नाहीये. काय थांबताना दिसतच नाहीये. आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब्सवरून दिसत आहे. मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो, ही साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे. रोजगार हवेत, तरुणाई वाढत चाललेली, पण तरुणाईच्या हाताला रोजगार नाहीत. आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे. आज आपण बघतोय भाजपच्या हृदयात ना राम आहे, ना खरं बोलत आहेत, ना तरुणांना हाताला काम देत आहेत.
आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही, की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे. पोलीस भरतीचा विषय बघा ना, 17,000 पदांसाठी 17 लाख ऍप्लिकेशन येतात. त्याच्यात डी फार्मा वगैरे करणारे लोक आहेत, बी फार्मा करणारे लोक आहेत. इंजीनियरिंग आपने जो बताया कि नीट के बारे में भी जो आपने बताया है, तो नीट के बारे में क्या कहना है आपका? नीट के जो घोटाला हुआ उसके बारे में क्या? नीट के बारे में तो मुझे लगता है सभी हम लोग कह रहे हैं, इसलिए तो अभी एग्जाम कैंसिल हुई है. वो घोटाला तो है ही, लेकिन अगर आप देखें तो देश में कोई सीरियसनेस नहीं है किसी भी शिक्षण के विषय पे लेने के लिए. कल भी मैं देख रहा था, किसी ने मुझे एक ट्वीट भेजा था कि नालंदा यूनिवर्सिटी का जो अनावरण हुआ उसमें नालंदा इंग्लिश में लिखा था, किसी ने पूछा हिंदी का है. मैंने कहा शुक्र करो कि नालंदा तो नाम लिखा हुआ है. अगर भाजपा की बहुमत की सरकार आती तो एक ही व्यक्ती का फोटो दिखता, नालंदा भी नहीं दिखता. क्या मांग करते हैं? क्या मांग करते हैं? त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची ऍडमिशन्स होती त्या दरम्यान मी काल पत्र दिलेलं आहे की तात्पुरतं स्थगिती द्यावी आणि हा जो गोंधळ आहे तो त्यांनी पहिला मार्गी लावावा. टॉपर्स कोण आहेत? बॅच वाईज 24 बॅचेस दाखवले आहेत. टॉपर कोण आहेत? मार्क द्यावे. पर्सेंटाईलची काय गरज आहे? मार्क द्या, तुम्हाला पर्सेंट कळतील आणि तुम्हीच ठरवता कुठचा पेपर कठीण, कुठचा पेपर सोपा. म्हणणे की प्रवेश प्रक्रिया जी होणार आहे तात्पुरतं स्थगिती द्यावी, कारण हा जो गोंधळ आहे, 2-3 मुलांनी स्वतःला काही बरं वाईट करायची वगैरे पण पत्र लिहिलेली आहेत. मग ह्याला जबाबदार मंत्री राहतील का? हिंदी में बताइए एमएससीईटी का ये पूरा घोटाला क्या है, कितने छात्र प्रभावित हुए हैं और अभी की क्या स्थिति है? जैसे नीट का घोटाला हुआ था, आपने देखा होगा नीट में, तो अभी तो एग्जाम्स कैंसिल की गई है. देश भर में ये नीट हुआ और उसके बाद एग्जाम्स कैंसिल हुए. यहाँ महाराष्ट्र में एमएचसीईटी जो एंट्रेंस एग्जाम होती है उसका भी ऐसे ही कुछ दुर्भाग्यपूर्ण घोटाला दिख रहा है. हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो, किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो, लेकिन ये एमएचसीईटी लगभग 24 बैच में ली गई. एक पेपर 24 बैच में किया गया. उसमें भी रिजल्ट्स अगर आप देखें तो रिजल्ट्स के पहले ही जो बच्चों ने, विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए हैं, 1425 ऑब्जेक्शन है. हर ऑब्जेक्शन के लिए 1000 रुपये लिए जाते हैं. अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो, फिजिक्स हो, केमिस्ट्री हो, मैथ्स हो, लगभग बायोलॉजी हो, 54 गलतियां हैं, मिस्टेक्स है, खामियां हैं इस पेपर में. और ये सब ग्रेस मार्क्स में दिए हैं उन्होंने. तो ये ग्रेस मार्क्स किसको मिले हैं? मिस्टेक्स किसने प्राप्त किए हैं? अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो, सिर्फ परसेंटाइल में नहीं, तो मार्क्स किसको क्या मिले हैं, आंसर शीट मिले, आंसर शीट दिखाया जाए, पारदर्शिता हो. इसमें कौन सी ऐसी बड़ी बात है या नेशनल सिक्योरिटी की बात है कि इसमें पारदर्शिता नहीं है? बात यही है, हम सिर्फ यही मांग रहे हैं कि किसको कितने मार्क्स मिले, कौन टॉपर है, क्या मेरिट है, ये बताओ. अकाउंटेबिलिटी, चाहे पेपर लीक हो चाहे इस तरह का घोटाला हो, अकाउंटेबिलिटी कहीं भी सेट होती हुई नजर नहीं आ रही. आपकी क्या मांग है? अकाउंटेबिलिटी तो है ही नहीं. पेपर घोटाला हो या रेल का कोई एक्सीडेंट हो, कौन अकाउंटेबिलिटी दे रहा है देश में? पोलीस भरती सुद्धा पुढे ढकलत नो नो, नेट नॉट नीट. या पोलीस भरती सुद्धा पुढे ढकलावी अशी उमेदवारांची मागणी UGC होती. नेट. कारण ग्राउंड्स मध्ये चिखल झालाय, अशा परिस्थितीमध्ये त्यांना मला वाटतं पुण्याकडे आंदोलन पण झालेलं आहे आणि आपण पाहत असाल पोलीस भरती पण ज्या परिस्थितीत होते, मग ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला होते वगैरे, ही सगळी परिस्थिती एकदमच वाईट असते. कमीत कमी सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण मुला-मुलींना. मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं. आहे नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी, दुसरी मागणी आहे की पावसानंतर व्हावी. त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा. पण तो पण विषय एवढा मोठा आहे. आपण पहा, 17.5 लाख ॲप्लिकेशन 17,000 पदांसाठी आलेले आहेत आणि ह्याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत, काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत, ही सगळी स्पष्टता आहे. नॉट युनिफॉर्म. नीट मामले में आप नेट UGC नेट. इलेक्शन कमिशन असेल, सीईटी परीक्षा असेल, नीट परीक्षा असेल किंवा लोकसभेमध्ये जे काही मतदानाच्या वेळेला झालेला प्रकार असेल, असं नाही वाटत की आता रस्त्यावर उतरायची वेळ आली? नाही, पहिल्यांदा ह्या चुका पाहिल्यानंतर, 54 चुका पाहिल्यानंतर मला वाटलं इलेक्शन कमिशनने हा पेपर घेतलाय की काय. नीट मामले में एक सवाल है आपका. विद्यापीठाची सिनेट होती, त्यात नोंदणी करण्यात आली होती. हाय मोमेंटला ती सिनेटची निवडणूक रद्द केली. आता विधान परिषदेच्या ज्या 4 निवडणुका होतात त्याच्यामध्ये देखील नोंदणीचा घोळ जे आपल्याकडून आरोप नोंदणीचा घोळ मोठा झालेला आहे. काल अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेबांनी CEO इलेक्शन कमिशनची भेट घेतली. त्याच्यात देखील मला वाटतं 12,500 नावं कमी केली गेली, ज्यांच्याकडे रिसीट आहे. म्हणजे ही सगळी निवडणूक सेटिंगनी चालली आहे का? अच्छा, ठीक है. नीट मामले में एक सवाल है मेरा, ये जो सब घोटाला उस बारे में आप क्या न्यायालयीन चौकसी की मांग नहीं? हम अभी CET के बारे में बात कर रहे हैं. जो नेट का विषय तो कल राहुल जी ने लिया और वो देश भर में हुआ है. ये महाराष्ट्र CET के बारे में, ये महाराष्ट्र CET की जो हम मांग कर रहे हैं वो स्वच्छ है, स्पष्ट है. हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं. हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को, वो आप बताओ क्या, कितने मार्क्स है.
क्योंकि छुपाने में क्या मतलब रखता है? आपके खिलाफ वर्दी से चुनाव लड़ने की तैयारी कर, वो कह रहे हैं कि इस बार आप हारेंगे वर्दी से, महायुति का कहना है। ठीक है, शर्ट पहन के सामाजिक आंदोलन सुरू आहे. सामाजिक आंदोलन तुम्ही शेवटचं म्हणजे संपवत आहे वाटतं. सामाजिक आंदोलन सुरू आहे. लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं. शिवसेनेने या संदर्भात बघा, एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी आत्ता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे, महत्त्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे आहेत जो आज महाराष्ट्र सरकारने घोळ घातलेला आहे. पोलीस भरती असेल, मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता, 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क मिळाले होते. पेपर फुटीचा विषय आहे. सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत, गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील नेतील गुजरातला. मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक तेढ एवढ्यासाठीच निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब्स मिळत नाहीत, हाताला काम नाही मिळत. पहिल्याच पावसात कडे गेलेत. अटल सेतूला नवी मुंबईकडे पहिल्याच पावसात कडे गेलेत. कसं पाहता, अजून 6 महिने सुद्धा झाले नाही. मला वाटतं त्या सगळ्या विषयावर मी वेगळं सविस्तरपणे बोलेन कारण आज हा विषय विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं तर बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, हे जातीय राजकारणामुळे मागे राज्य राहिलेले आहे. आता महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण पाहायला मिळतं. ओबीसी असेल, मराठा समाज असेल, महाराष्ट्राचा देखील जो प्रगती मार्ग आहे तो कुठेतरी अडथळा निर्माण होईल काय याच्यामध्ये? उत्तर फार टेम्पटिंग आहे पण आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे. मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही ह्याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकारकडून काहीच अपेक्षा नाही. शेवटचे 3 महिने you mentioned about the rental entities that have not been included. Anilji spoke extensively about it yesterday. Yes. So how do you come and deal with it? Because when the spite has left, you said you met the CEO, Maharashtra CEO. When the spite has left, how does that deal? Yes. They have, whatever has been brought to their notice, they have taken due note of it, and we have told them also that hardly 4-5 days are left. On 26th, the elections polling will be taking place. So it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded. It is their duty to check, and if the exclusion was proper as far as their contention, then they have to explain it that this, because of this reason, your form was rejected. Otherwise, they will have to come out with a fresh supplementary, and that will be made known on public address system. Wide publicity should be given that these are the names which have been added, so that the concerned voter will exercise his franchise. So that has been accepted. शेवटच्या काही महिन्यांमध्ये काम करून काय होत नाही यासाठी आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असं अमित ठाकरे म्हणतात. सोडून द्या. पुलिस स्टेशन पे स्टोन पेल्टिंग की कुठे? जळगाव में an angry mob attacked a police station because 6-year-old girl was treated badly. So what would your reaction? मला वाटतं एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती एकदमच खराब होत चाललेली आहे. तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलीन कारण मला माहिती नसताना त्याच्यावर बोलायचं नाही, थोडी अजून माहिती घेऊन मी बोलेन. मध्ये एक प्रश्न आहे की भाजपा जो सहयोगी है एनडीए EDIT CBI जेडीयू अच्छा. मांग की नीट की परीक्षा पूरी तरह से रद्द की जाए. जो पेपर लीक बिहार से खुद हुआ है, क्या मुझे लगता है कि उन्होंने काफ़ी सारे मांगे की है. चुनाव के पहले जो मांगे की है, उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही, लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूँगा जो अनुभव के बोल है, स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टीडीपी के पास रखिए, नहीं तो आपको री इलेक्शन का भी मौका नहीं मिलेगा. आदित्य जी, नवी मुंबई से तस्वीर सामने आई है जहाँ पर एक बार फिर मराठी बनाम हिंदी की झड़प देखने मिली है. एमएनएस के कुछ कार्यकर्ता हैं जो दुकानदार को इसलिए पीट रहे हैं क्योंकि वो मराठी नहीं बोल रहा है. मुझे लगता है कि ये सारे विषय मैं बाद में लूंगा क्योंकि आज जो विषय है विद्यार्थियों का है, MHCET का विषय है, लाखों विद्यार्थी इसमें अफेक्टेड है और हम सरकार से जवाब अपेक्षित है हमें क्योंकि ये एडमिशन प्रोसेस आज से शुरू होने जा रही है. रही बात कुछ सुपारी वाले पार्टियों की, उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागरूक होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी स्टंट करते हैं, वोटों की बंटवारा करते हैं और फिर शांत हो जाते हैं.